अरे आपण आर्याला युकेला पाठवतोय आणि तेही अगदी 21व्या वर्षी. तुला धाकधूक नाही होत आहे का? काय सांगतेस? 24 वर्षाची आहे ती. विश्वास नाही म्हणजे बरीच वर्ष आपल्याकडेच राहते ना म्हणून. विश्वास. ओके ओके, खेचली कमी केली थोडी, पण हे बघ की स्वतःच्या बरोबर 2-2 स्कॉलरशिप घेऊन लंडन आणि लेस्टरला चालले की नाही मग. अरे पण इथे राहून असतं का काही करतात? माझ्या तुझ्या पदराच्या आणि माझ्या 10,000 प्रेमाच्या ओझ्याखालीच राहायचं सारखं. छे, ते सगळं ठीक आहे, पण ते ठिकाण आपण स्वतः पाहिलेलंही नाही आणि आपलं तिथे कोणी ओळखीचंही नाही. कशी राहते, काय करेल? हे बघ सगळं बरोबर करेल. फार आभार भाषा असलेली, कर्तव्य दक्ष, हुशार मराठी स्त्री आहे ती. अरे आपल्या या महाराष्ट्र देशाच्या धडाडीच्या स्त्रियांच्या शेकडो वर्षांचा इतिहास आहे तिच्या पाठीशी. आता बोल आणि ऐक आता. अक्षवंत व्हा. काय बाळराजे, आज काय शिकून आला? आज काजींनी कानपट्टा सांगायला शिकवलं. स्पर्धेमध्ये आमचाच विजय झाला. अरे वा, छान छान, शाबास. हे सगळं ठीक आहे बाळराजे, पण हा फक्त खेळ झाला. 10 वर्षांचे झालात तुम्ही आता. पुढचा काही विचार केलायत का? आम्ही नाही समजलो मासाहेब. राजे, तुम्ही आता 10 वर्षांचे झालात. पंतांच्या देखरेखीखाली खूप राजकारभार शिकला. दाजीही तुम्हाला लढाईंचे पैत्रे शिकवतायत. स्वारींनी तुम्हाला 36 गावांचा मुलूक दिलाय. तो तुम्ही आमच्या देखरेखीखाली नीट सांभाळताय. पण हे सगळं एवढ्यावरच थांबणार आहे का? महाराजांनी बंड केले मुघलांविरुद्ध, पण आई जगदंबा प्रसन्न नाही झाली आणि पुन्हा त्यांना आदिलशाहीची मनसबदारी पत्करावी लागली. निजामशाही नष्ट झाली, पण आदिलशाही आणि मुघल आपासून बसलेलेच आहे. आपल्या मराठमोळ्या रयतेची यवनांच्या घोड्यांच्या टापांखाली चिरड होते. त्यांच्या आरोळ्या आम्हाला दिवस रात्र सतावत आहेत. आपल्या आया बहिणींना उचलून नेले जाते राजे. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्या माऊलींचा आक्रोश आमचे कान सतत काढत आहेत. आणि हे सगळं रोज घडतंय, दिवसात ढवळ्यात घडतंय आणि आम्ही काहीच करू शकत नाही. काहीच नाही. एवढंच काय तर आमच्या जाऊबाईंना मालखानाला उचलून नेलं. काय केलं आम्ही? काय केलं? आता आमचे आणि तुमच्या आबासाहेबांचे डोळे तुमच्यावर लागले. शुभा, तुम्हाला या रयतेची काळजी घ्यायची आहे. आपल्या आया बहिणींची सुरक्षा करायची आहे. या यवनांना आपल्या मुलखातून ढकलून लावायचंय. या देशाला परत महाराष्ट्र बनवायचंय. हिंदवी स्वराज्य उभारायचंय, वाढवायचंय. स्वराज्याची जडण करायची आहे. करशील नाही सगळं शुभा, करशील ना बाळ? मला हे करावंच लागेल, करावंच लागेल शिवाजी राजे.
शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापन केले. संभाजी आणि राजाराम महाराजांनी ते वाढवलं. पण राजारामाच्या निधनानंतर मुघलांची आणि इतर शाहींची लढली ती ताराबाई तब्बल 8 वर्ष फक्त 25 वर्षांची नुकतीच विधवा झालेली राणी लढली, यशस्वी झाली आणि महान राज्य वाढवलं. प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात की 1700 ते 1707 साली कोणी मंत्री किंवा सेनापती नाही या रणचंडिकेने मुघलांच्या नातीनं वाढले. खरं बघितलं ना, आत्ता जे दिसतंय कदाचित तेही झालं नसतं जर आपल्या इतिहासात, आपल्या महाराष्ट्रात अशा काही स्त्रियांनी जन्म घेतला नसता ज्यांनी आभाळ ओलांडून कर्तृत्व गाजवलं. वुमेन एम्पॉवरमेंट हा वाक्प्रचार आता अगदी प्रत्येक तोंडी झालेला दिसतो. पण याचा खरंच कितपत प्रतिसाद आपल्या रोजच्या जीवनात आढळतं याचा विचार करायची गरज आहे. अर्थात काहीच घडत नाही असं नाही, हे आपण आपल्या संमेलनाच्या प्रमुख आणि इतर सन्माननीय अतिथींवरून बघतच आहोत. आनंदीबाई गोपाळ जोशी भारतातील पहिल्या पाश्चिमात्य पद्धतीच्या महिला डॉक्टर. 8 वर्षांच्या मुलीचं लग्न 28 वर्षांच्या गोपाळरावांबरोबर झालं. पण गोपाळराव अलौकिक पुरुष ठरले. त्यांनी आनंदीच्या शिक्षणाचा ध्यास घेतला. पुढे आनंदीनं विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया इथं थिओडेशिया कार्पेंटर आणि गोपाळराव यांच्या मदतीनं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पण दुःखाची गोष्ट अशी की केवळ 21व्या वर्षी आनंदीचं क्षयरोगाने दुःखद निधन झालं. तिचं भारतात येण्याचं, भारतातील महिलांना मदत करण्याचं, वैद्यकीय व्यवसाय करण्याचं तिचं एकमेव उद्दिष्ट ती कधीच पूर्ण करू शकली नाही. आता आपण ज्या कर्तबगार स्त्रीला बघणार आहोत ती म्हणजे रखमाबाई राऊत. या भारतातील पाश्चिमात्य वैद्यकीय व्यवसायात पारंगत होणाऱ्या 3ऱ्या स्त्री. रखमाबाईंनी भारतात येऊन 40 वर्ष वैद्यकीय व्यवसाय केला. पण रखमाबाईंबद्दल खूप फारसं बोललं जात नाही. कदाचित ती पहिली नव्हती म्हणूनही असेल. आता नील आर्मस्ट्रॉंग आपल्याला सर्व परिचित आहे, चांगला माहिती आहे. चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या दुसऱ्या मानवाचं नाव फार कमी लोकांना माहीत असतं. बस ऑल्ड्रिन चंद्रावर जाऊनही अज्ञातच राहील. रखमाबाईंचंही ते. पण ही काही साधारण स्त्री नव्हती. डॉक्टर होण्याच्याही आधी वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी भारतीय घटनेत मोठा बदल घडवून आणला. त्या धडाडीच्या स्त्रीला हा मानाचा बदल.
प्रतिसाद राणी व्हिक्टोरिया यांना लिहिलेले हे पत्र. Your Royal Highness, everywhere it is known by the grace of God, of our beloved Queen Victoria's government that has worldwide fame for best administration. राजमान्य राजश्री विक्टोरिया राणी साहेब, आम्ही तुमच्या छत्रछायेत आहोत. पण जर काही सावली तिच्या भारतीय लेकरांसाठी अपुरी पडत असेल तर आम्ही कोणाकडे पाहावे? आमच्या हालअपेष्टांचा वाली कोण? हे महाराणी साहेबांच्या राज्याचे 50वे वर्ष आहे. आम्ही त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करीतो. या अद्भुत क्षणी का आमची आई तिच्या भारतीय मुलींचा विचार करेल काय? हिंदू आचार संहितेत मोजक्या शब्दांचा फेरफार करेल काय? पुरुषांसाठी 20 आणि महिलांसाठी 15 वर्षाच्या अगोदर झालेली लग्न बेकायदेशीर असतील असे विधान संहितेत घालेल काय? हे एक वाक्य बालविवाहास आळा आणण्यास पुरे होईल आणि सामान्य जनमानसात उद्वेगही होणार नाही. So far, my lady, I have dwelt on your patience, for which an apology is necessary. With best compliments, yours very sincerely, Rakhma Bai. असं म्हणतात की स्वतः राणी व्हिक्टोरियाने हस्तक्षेप केले आणि रखमाबाईंचे लग्न अवैध ठरले. एवढं खरं आहे की या गोष्टीचा प्रभाव एज ऑफ कन्सेंट ॲक्ट 1891 वर पडला आणि मुलींचे लग्नाचे वय 10 वर्षांपासून ते 12 वर्षांपर्यंत पुढे नेले. पुढे 1894 मध्ये लंडन मेडिकल स्कूल आणि रॉयल फ्री हॉस्पिटल इथून रखमाबाईंनी वैद्यकीय डिग्री घेतली. त्या भारतात परत आल्या आणि मग सुरत आणि राजकोट इथे प्रदीर्घ काळापर्यंत कार्यरत राहिले.
मानव म्हणावं का? पोरं घरात कमी नाहीत, पोरं घरात कमी नाहीत आणि तयांच्या खाण्यासाठीही ना करी जो उद्योग काही, तयास मानव म्हणावं का? सहानुभूती मिळत नाही, मदत ना मिळे कोणाचीही, परवा न करी कशाचीही, तयास मानव म्हणावं का? दुसऱ्यास मदत नाही, सेवा, त्याग, दया, मायाही नाही, जयापाशी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावं का? ज्योतिष रमण सामुद्रिकही, स्वर्ग नरकांच्या कल्पनाही, पशुत नाही त्या जो पाही, तयास मानव म्हणावं का? बाईल काम करत राही, बाईल काम करत राही आणि ऐको बाहा खात राही, पशु पक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावं का? पशु पक्षी माकड माणूसही जन्म मृत्यू हा सर्वांनाही, याचे ज्ञान जराही नाही, तयास आत्ता आपण ऐकलेल्या तारुण्यांमधून कळतं की सावित्रीबाई समाजाच्या किती वाईट रूढींबद्दल विचार करत आणि त्यांच्यात बदल करण्याचाही प्रयत्न करत. बुद्धी, विद्या, बुद्धीचा वापर, अक्षतेपणाचे जगणे, पुरुषांची आसक्ती, स्त्रीची अवहेलना आणि हाल अपेष्टा आणि समाजातलं पुराणांचं चाललेलं थोताळ, अशा अनेक विषयांवर त्या कविता आणि व्याख्याने खरंच जिद्दी. अहो, मागासलेल्या जाती जमातीसाठी आंबेडकर, फुले, साठे, कर्वे यांच्या बरोबरीने सावित्रीबाई फुले यांचं सुद्धा भरपूर योगदान आहे. स्त्री सशक्तीकरणासाठी गेल्या 2 शतकात जी पहल केली असेल तर ती सावित्रीबाई यांनी. हात अपेष्टा सहन करून स्वतःचं शिक्षण पूर्ण केल्यावर सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी ते शाळा उघडली. सावित्रीबाई भारतातील अग्रगण्य शिक्षिका झाल्या. पुरोगामी विचारांमुळे घरातून बाहेर काढलं. त्यानंतर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले उस्मान शेख यांच्या घरी राहण्यास गेले. हे वादातीत आहे. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांची मैत्री झाली. त्या एकत्र शिकल्या आणि पुढे फातिमा शेख देखील भारतातील पहिल्या मुसलमान शिक्षिका झाल्या. आपलं शिक्षण पूर्ण केल्यावर सावित्रीबाई आणि फातिमा यांनी मुलींसाठी शाळा उघडली. विद्या, विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून. तिचा साठा जयापाशी, ज्ञानी ती मानती जन. ज्ञानाचा दीप उजळला, काळोख नाहीचा झाला. जिच्या हस्ती तेज असे, तेजस वेडा कशाला. हात जोडूनही मी सांगते, ज्ञान घ्या, ज्ञान घ्या आणि मान वाढवा. स्त्री आहे, स्त्री आहे नको म्हणू, तीच तर प्रकाश देणारी दीपावळा. उठा बंधूंनो, उठा. अधिक शूद्रांनो उठा, शिक्षणासाठी उठा. अज्ञानाच्या जोखडाला तोडण्याला उठा, शिक्षणासाठी उठा. शांताबाईंच्या शब्दात म्हणजेच त्यांच्या धुळपाटी या आत्मचरित्रवजा आयुष्यपटात त्यांनी स्वतःची ओळख थोडीशी कवयित्री, थोडीशी लेखिका, थोडीशी प्राध्यापिका आणि भरपूरशी काही अशी करून दिलेली. तुम्ही म्हणाल त्यांचं विमेन एम्पॉवरमेंटचं असं कुठलं काम झालं आहे? कदाचित थेट काम झालं नसेल, पण त्यांच्या कवितांनी, त्यांच्या बालकवितांनी, भक्तिगीतांनी आपल्याला खूप मोठा सामाजिक वारसा दिलेला आहे. कधी काळी लावणीने स्त्रियांना ऑब्जेक्टिफाय केली, पण तीच लावणी आज भारत सरकाराकडून मान्यता मिळालेली गौरवशाली कला. रेशमाच्या रेघांनी या लावणीत त्यांनी कशी शृंगार रसाची जादू भरलेली आहे ते पहा. वा,
डिप्लोमसीमध्ये खूप प्रचलित आहे. कलावंतांमध्ये सॉफ्ट पॉवर ही गोष्ट भरपूर प्रमाणात आढळते. माधुरी दीक्षित हे नाव आपल्याला इस्तानबुल, कायरो विमानतळावर इमिग्रेशन ऑफिसर्सकडून ऐकायला मिळते. म्हणजेच कलावंतांनी भारताची ओळख दूर परदेशात केली असते. तसंच कवी आणि लेखकांच्या बाबतीत असतं. असं म्हणतात ना, द पेन इज मायटियर दॅन द सोड. किती खरं आहे ना ते. आणि जगभरातल्या क्रांतींमधून आपण हे बघितलेलं आहे. शांताबाईंच्या कलमाच्या हळूवार कुंकरीतून अनेक जटिल प्रश्नांची उत्तरं मिळालेली आणि काही जटिल प्रश्न निर्माणही झालेले. मराठी माणसांच्या पिढ्यानपिढ्या त्यांच्या कवितांनी अक्षरशः भारावून गेलेले. अहो, हल्ली अनेकदा मी स्वतःलाच प्रश्न करते, माझी कविता कशासाठी? आज माझ्या कवितेमधून मी मलाच शोधत असते. माझ्या संदर्भात हे जग जाणून घेण्याचा प्रयत्न करते. माझे अनुभव, माझ्या व्यथा, माझ्या वेदना, माझे एकाकीपण, तर कधी माझ्यावर बरसणारा निर्भेळ आनंद. पण हे सगळं बघून पुरेसं वाटत नाही. त्याचा अर्थ लावावासा वाटतो. त्यावेळची वेदनाही माझीच असते आणि आनंदही माझाच असतो. त्यात अचानक कुणी सहभागी झाले, कुठून ओळखीची साथ आली तर धन्यता वाटते. यासाठीच मी कविता लिहिते. शब्दातून शब्दांच्या पलीकडे जावंसं वाटतं. आता ऐका मी लिहिलेल्या काही ओळी. असेन मी नसेन मी तरी असेन गीत हे. फुला फुलात येतल्या, फुला फुलात येतल्या, उद्या असेल गीत हे. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. हवेत ऊन भोवती सुगंध धुंद दाटले, तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले. तृणात फुलपाखरू तसे बसेल गीत हे. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. स्वये मनात जागते न सूरताल मागते, अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते. उन्हे जळात हालती तसे दिसेल गीत हे. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. असेन मी नसेन मी तरीही असेल गीत हे. काय कल्पना, हे सगळं ऐकून आणि बघून धाकधूक गेली की नाही तुझी अजून? आता बाई मी अशी त्रास्त झाली. आमच्या या छोट्याशा प्रयत्नात आम्ही मोजक्याच कर्तृत्ववान, प्रेरणादायक, आदरणीय स्त्रियांचा समावेश करू शकतो. पण शेकडो अशा स्त्रिया आहेत ज्या पुढच्या पिढ्यांसाठी आदर्श ठरल्या. मागे पडद्यावर आपण पाहत आहात ना, या सर्व कर्तृत्ववान स्त्रियांना आमचा हा मानाचा मुजरा. नहाचा भरोसा
थँक्यू सो मच. त्यांनी अतिशय माझ्या मनाप्रमाणे केलं. पण जास्ती मेहनत स्वरूपची आहे, आणखी बाकीच्या सगळ्या लोकांची, सगळं पूर्ण टीम एकत्र होऊन काम केलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे आत्ता तुम्हाला दिसतंय ते दिसतं. माझं त्याच्यामध्ये काही फारसा हात नाही. दुसरी गोष्ट, आणि ती म्हणजे संमेलनाच्यासाठी आपण संमेलन पुढे न्यायचं आहे. तर पुढे नेत आहे तर ते इथे आता हे सगळे जे दिसत आहेत आणि पुढे काही मला मंडळी काल परवा दिसत होती, वयं छोटी छोटी आहेत. आतापर्यंत संमेलनाचं मीन एज होतं 50 ते 55. आता संमेलनाचं मीन एज 45 होत चालले आणि ते मीन एज मला 35पर्यंत आणायचं आहे. दॅट इज आवर गोल ॲज युरोपियन मराठी संमेलन. आणि लेस्टरनी ती सुरुवात केलेली आहे. त्यामुळे लेस्टरसाठी